आषाढ तळणे किंवा आखाड तळणे ही महाराष्ट्रातील एक परंपरा आहे. आषाढ महिन्यात पावसाळ्यात शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून वेगवेगळे तिखट गोड तळलेले पदार्थ बनवून खाण्याची व देवाला नैवेद्य दाखवण्याची ही जुनी प्रथा आहे. आखाडामध्ये तिखट गोड पुऱ्या, गुळाच्या कापण्या, शंकरपाळ्या, भजी, सांजाच्या पोळ्या, दही भात, खिचडी इत्यादी पदार्थ बनवले जातात. पावसाळ्यात दमट व दूषित वातावरणामुळे पचन बिघडू नये व शरीराला उबदारपणा व ताकद मिळावी म्हणून तेलकट तुपकट पदार्थ खाण्याची पद्धत आपल्या पूर्वजांनी सुरू केली. अशाच पद्धतीने माझी आजी, माझ्या वडिलांची आई अक्का ही दरवर्षी आखाड तळायची. गुळाच्या कापण्या, तिखट पुऱ्या व सांजाच्या पोळ्या असा बेत असायचा. आजी व आई लवकर पहाटे उठून आषाढातल्या एका रविवारी तळण सुरू करायच्या. तो 90च्या दशकाचा जमाना. ती शाळेला रविवारची सुट्टी. आरामात उठून रविवारचं न्हाणं करून आम्ही लहान मुलं पण स्वयंपाकघरात लुडबुड करत असू. सगळे पदार्थ तयार झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवला जायचा. 5 घरी काही नातेवाईकांना आम्ही बहिणी आखाड द्यायला जायचो. इतर घरातून व नातेवाईकांकडून पण आम्हाला आखाड यायचा. सगळ्यांचा आखाड टेस्ट करायला मिळायचा. सगळ्यांना देऊन आल्यावर आम्ही मनसोक्त ताव मारायचो. माझे आजोबा वकील होते. घरातच ऑफिस होते. पक्षकार, नातेवाईक येणार जाणार, घरात माणसांचा खूप राबता असायचा. माझे आजोबा नाटकात काम करायचे, तेव्हा सर्व कलाकार रात्री प्रयोग संपल्यावर आमच्या घरी येत. या सर्वांना माझी आजी स्वहस्ताने चविष्ट स्वयंपाक करून वाढायची. ती अन्नपूर्णा होती. तिच्या हाताला खूप चव होती. गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी. आमचं बालपण खूप सुरेख होतं. मी यावेळी तिखट पुऱ्या केल्या. पुढच्या पिढीला जुन्या पद्धती माहीत असाव्यात. त्यांनी पण याचे अनुकरण करावे म्हणून सागर संगीत जरी नाही केले तरी थोडेफार जमेल तसे करायचा प्रयत्न असतो. माझ्या मुलीला या सगळ्याची माहिती व्हावी हा एकमेव उद्देश आहे. सकाळी लवकर उठून देवपूजा केली व नैवेद्याचे ताट तयार केले. शेंगदाणा चटणी, मिरचीचे लोणचे, दही, चुरमा लाडू व तिखट पुऱ्या सर्व ताटाला लावले. तिखटपुरीला लागणारे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.